प्रयत्न करू नका. सेकंड राऊंडचे सामने चालू असल्या कारणानं चेंडू जर थोडासा काही होईल ना अडला तर विनाकारण वाद होतील. त्याच्यामुळे कृपया करून सहकार्य करा. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टीम नसल्यामुळे आपण हा निर्णय घेतोय. चला ओपनिंग जोडी आलेली आहे. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. अंपायर स्टार्ट द मॅच. स्पीडअप करायचं आहे. कृपया करून आपल्याला मॅचेस आजच्या रात्रीमध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि सर्व टीमना सूचना असेल की फलंदाजासाठी अथवा गोलंदाजासाठी रिव्ह्यू नसणार आहे. DRS नसणार आहे. फक्त पंच घेतील. थर्ड पंच वॉर मध्ये जातील. त्यांच्यासाठीच फक्त रिव्ह्यू दिला जाईल. यानंतर होणारा सामना कुंभाराळी गांगवाळी ए. या दोन्ही कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी यायचं टॉस बॉक्स मध्ये. कुंभाराळी आणि कुंभाराळी संघाचा इथे उपस्थित आहे. गांगराळी टीमचे कॅप्टन. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. खालती बाकीच्यांनी खालती बसा. गांगराळी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचंय. बॉलिंग मार्क वरती आपण मुन्ना यांना फेस करताय. मुन्नाचा पहिलाच बॉल आणि प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून गेली जाते. थोडीशी चुका परंतु बॅकअप आला असता तर कदाचित चेंडू अडला गेला असता. बॅकअप मिळाला नाही. पाठीमागे त्यांनी थोडं खाली बसा कारण की टी शर्ट एकसारखे असल्या कारणाने थोडसा हो क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी चांगलं होताना पाहायला मिळतो. एक चांगलं क्षेत्ररक्षण एकच या ठिकाणी धाव मिळेल आणि एक धावफलक पुढे कंटिन्यू प्रोग्रेस राहील 6 या आकड्यावरती. पहिला वाईटच्या माध्यमातून चौकाराला पंजा मिळाला आणि तदनंतर एक सिंगल. धावसंख्या 6. 36 धावेला द्यायचा प्रत्युत्तर. यॉर्करचा वापर इथे मुंडांच्या माध्यमातून केला जातो. स्विंग केला जातो. चेंडू स्लो केला जातो परंतु ते चेंडूला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न. टॅप केलाय. चेंडूला सरळ पाठवलाय डीप मिड विकेट. यानंतर होणारा सामना गांगाळी कुंभाराळी. गांगाळी संघाने गांगराळी टीमच्या कॅप्टन लगेच नाही आहे. सिंगल या ठिकाणी मात्र धोक्याची रन होती. धोक्याची रन्स या ठिकाणी होती परंतु ती यशस्वी झाली. दोन्ही फलंदाज मात्र आत्मसात करून एक विश्वासीय फलंदाजी स्वीकारतायत. आतापर्यंत आज स्कोर म्हणून आम्हाला सांगतायत की धावा झाल्यात त्या म्हणजे 11. मुन्ना यस डॉट बॉल जरूर येतोय. कमालीची गोलंदाजी. फारसं क्रिकेट आजकाल आपण पाहतोय तर काही व्यावसायिक क्रिकेट झालंय. ग्रामीण क्रिकेट असतो. अनेक क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि आपण पाहिलं तर त्या ठिकाणी यशस्वीरित्या चेंडू फक्त गॅदर करायचा होता. हातामध्ये जज करायचा होता. सहजरित्या चेंडू सोडला जातोय आणि कुठेतरी एक धाव ही मोलाची असणार आहे बाटेवाड्या ब संघासाठी. धावसंख्या 15. वाईट दिला नव्हता. वाईट दिला नव्हता त्याच्यामुळे ऍड नव्हता केला. चला स्पीडअप करायचं आहे. कृपा करून तुमची स्पर्धा आहे. मानाची आहे. सन्मानाची आहे. त्याच्यामुळे वेळ तुम्ही लावला. चला स्पीड घ्यायचंय. येणारे टीम सहज वेळ लावतील कारण याच्यानंतर पण काही खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि ते वेळेत पार पाडायचे आहेत. त्यामुळे थोडं स्पीडअप घ्यायचंय संघांनी. पहिल्या ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 17. विथआउट लॉस 17. एक चांगली बाउंडिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू देखील थोडासा
पंच वाईट बॉल. तुम्ही वाईट देतच नाहीत. थोडं स्पीडअप घ्या. यावेळेस देखील नो बॉल असेल. पंचांकडून आमच्यापर्यंत या ठिकाणी निर्णय दर्शवला जातोय. नो बॉल या ठिकाणी येतोय आणि नो बॉलच्या माध्यमातून एक धावफलकावरती जॉईन होणारी धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. तब्बल युट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण घर बसले आनंद घेऊ शकता. काळ बदलला, वेळ बदलली, सर्व काही बदलतं. फक्त बदलवण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. पण ती क्षमता या दोन संघांमधील कोणत्या फलंदाजाकडे आणि कोणत्या गोलंदाजाकडे असणार आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अचूकरित्या चेंडूला डिफेन्स केला जातो, अडवला जातो. तोपर्यंत या ठिकाणी एक सिंगल बनेल आणि सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल आली ती म्हणजे 21-21 विदाउट लॉसला. सिंगल मात्र धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजाच्या माध्यमातून गांगराळे. चेंडू झालेत 3 चेंडू झालेत. 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. धावसंख्या एका धावेच्या बरोबरीनं पुढे सरसावते. 22 या आकड्यावरती रनआउटचा डायरेक्ट प्रयत्न हिट करण्याचा होता, परंतु सिंगल थोडीशी काही झाली. थोडं थांबून जर का फेकलं असतं तर कदाचित इथून पुढे ही विकेट बनली असती. एकच धावसंख्या ती जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. मात्र या षटकाचा विचार केला पूर्णतः तर अद्याप कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाही आणि धावसंख्या 1-2 षटक दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या 24. गॅप सिलेक्शन यशस्वीरित्या आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलं जातं. धावसंख्या 2 षटक समाप्तीनंतर 28 ओव्हर द माईक. आपल्या व्यासपीठावर संजय दादा चव्हाण उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. धावसंख्या 28. विजयासाठी 9 धावेची गरज. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. त्या संस्कृतीला अनुसरून त्यांना मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. शिवतेज बाटेवाड्यातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचे, मान्यवरांचे आणि क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. चेंडू राहिलेत ते म्हणजे 6 आणि बनवायच्यात 9, कारण की इथे तर पहिलं फलंदाजी करत असताना धावा बनवल्या होते 36 आणि विजयासाठी धावपेच ठेवला तो 37 धावेचा. गजर क्रिकेटचा आणि 16 शिवतेज ट्रॉफीचा, गजर क्रिकेटचा आणि 16 या क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतो. चला स्पीडअप करायचंय. तुम्ही जास्त वेळ लावला तर सकाळचं सत्र पण उजाडेल. उद्याचे दुपारचे 12 वाजवायचे असतील. शिवतेज बाटेवाडा आपण थोडं स्पीडअप घ्यायचंय. चेंडू अडवला जातो. सिंगल या ठिकाणी रोखली जाईल का? 5 धावा. 5 धावा. प्रेक्षकांना विनंती आहे आपलं एन्जॉयमेंट थोडं जरा बाउंड्री लाईनच्या बाहेर करायचंय. विजयासाठी आता 4 धावेची गरज. अगदी हातामध्ये फक्त चेंडू गॅदर करायचा होता. 6 धावा का? यस. मग 3 धावेची गरज. एकच धावली ना? 5च धावा. पंच कन्फ्युज नका हो. 5 6 पंचांचा निर्णय अंतिम राहील. 5च धावा आहेत, कारण की डबलला क्रॉस नव्हती झाली, त्याच्या अगोदर चेंडू बाहेर गेला. 5च आहेत. 4 धावेची गरज असणार आहे. 5 चेंडू आणि 4 धावा. 5 चेंडू आणि 4 धावा विजयासाठी. चला इतक्यात मॅच होऊन गेली असती,
इतका वेळ लावू नका, नाहीतर उद्याचे 12 वाजतील आणि आपले पण 12 वाजतील इथे. नो बॉल आणि एक वेगवान गोलंदाजी करण्याच्या नादामध्ये कुठेतरी खराब गोलंदाजी प्रीतम पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. अजून एक खराब बॉल, कदाचित खराब मध्येच समोरच्या टीमला विन करण्याचा इरादा असता. यानंतर होणाऱ्या मॅच साठी आपलं क्षेत्ररक्षण थोड्याच्या वेळात लगेच लावून घ्यायचे. आपली मॅच होईल. गंगाराळे आणि कुंभाराळी तयार राहायचंय. गंगाराळे हा संघ विन होतोय. विजय झालेल्या संघाचं अभिनंदन आणि पराजय झालेल्या संघाचं हार्दिक स्वागत असेल. चला लगेच टॉस झालेला आहे. कुंभाराळी आणि गांगराळी. कुंभाराळी आणि गांगराळी आत्ताचा होणारा सामना सेकंड राऊंडचा सेकंड सामना असेल. लाईव्ह सामना कुंभाराळी विरुद्ध गांगराळी ए. गांगराळी संघाने नाणेफेक प्रथम